मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. माझा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे झाला. वडील खंडोजी नेवसे पाटील, आई लक्ष्मीबाई. माझा विवाह वयाच्या 9व्या वर्षी 1840 रोजी ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. मी कमी शिकलेली होते. मला ज्योतिरावांनी शिक्षण दिले. मग माझा क्रांतीचा प्रवास सुरू झाला. मला क्रांती करावीशी वाटत होती, पण दारिद्र्यता, रूढी परंपरेच्या वेडीत अडकलेल्या माझ्या बहिणी, मुली यांच्यासाठी मी व ज्योतिरावांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा केली. हो, मी पहिली शिक्षिका, मी पहिली मुख्याध्यापिका. आज मला अभिमान आहे माझ्या या भारत देशाचा. मुली सर्वत्र शिकून स्वाभिमानाने देश विदेशात नाव लौकिक करत आहे. आज प्रत्यक्षात माझ्या मुली पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात कुटुंब भरारी घेत आहे. मला असे वाटते माझे स्वप्न साकार झाले आहे. परंतु आजही काही ठिकाणी स्त्री शिक्षणाला वंचित ठेवले जाते. या वंचितासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेतल्यावर व्यक्ती गुरगुरतो. म्हणून संपूर्ण भारतभर स्त्री शिक्षणाचा प्रसार झालाच पाहिजे एवढीच विनंती करते. एवढंच बोलून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.